चला मंडळी, आज आपले मस्त बनावण्यात पोतीन पाडणं वड्या बनावण्यात मस्त देखा तुम्ही पण करी देखा अशा नवीन येण्या कराण्यातच आपले नवीन पद्धत खाली कराण्यात देखा तुम्ही पण 2-3 वाट्या मी बेसन पिठलेले आणि नंतर ज्यानंतर मी पीठ भिंज त्यानंतर मी बेसन पीठ तांदूळ पिठलेले तर देखा त्यांना थोडंसं जिरं टाक, थोडंसं मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडंसं नमक असं तुम्ही ते साहित्य तुम्ही हिसाबाप्रमाणे लिहू शकतास, कम जास्त करू शकतास तुम्ही. तर लागता पाणी टाकी मस्त भिंजी लेवानं, कारण कसं तांदूळनं पीठ जर टाकं ना तर एकदम कडक येस आणि खावायला पण मस्त लागस. करी देखा तुम्ही पण ट्राय असा, कारण कसं जसं बनाय तसं लागस. तर देखा तांदूळनं पीठ टाकं मी त्यांना मस्त सपाट वाटी तर एकदम भारी लागस. नुसतं बेसनना पीठ आहे ना एकदम बेसन पीठ सारखं नरम राहतेस त्यांना माझ्या थोडंसं तांदूळनं पीठ काढलं ना तर एकदम मस्त येतेस त्या कडक कुरकुरी येतेस त्या मस्त. तर देखा त्यांना मग तोपर्यंत मी कढाईमा पाणी ठेवी 2-3 ग्लास 3.5 ग्लास पाणी ठेवे मी त्यांना मग आपले मस्त एक स्टीलने गायनी लेवाने कोणी इडली भांडामा पीठ ठेवस, पण कारण कसं जन पाहतो ठीन भांडामा. तर देखा एक कढईमा पाणी ली त्यांना मग गायनी ठी आणि त्यांना मग मस्त पण पाणी चांगलं धुवा ना, कारण कसं पपोटा आणि ते लटके त्यासाठी मस्त साफ करा ना. तर देखा असं मस्तपैकी एकदम भारी असं चौकनी करीसनी ठी देवानं आणि त्यानावर मस्त वर ती टाक देवाने थोडीशी आणि अजून परत दुसरं पान कर मी तसं ते पण आपले तसंच कराने आणि त्यानावर पण ती टाकाने आपण जिथला पाणी बेसन पिठना भरात तिथला त्यानावर आपले ती पसाराने, कारण कसं आहे ती ना भारी लागस खावाले ती तर मस्त लागस बुवा अशी पण ते ती टाकी देवानं थोडीशी स्वाद वेगळा आहे त्यांसाठी. तर देखा मस्त असा 3-4 पाणी मी असा करत आणि मस्त वापर आपले शिजू देवांचे असते थोडा टाईम लो आणि त्यानावर झाकण ठी देवाना आपण मस्त आणि 5-10 मिनटापर्यंत आपले कमी गॅसवर मस्त होऊ देवाने. तर देखा एकदार चेक करात मी वैनात का आपण ते ते. तर देखा त्यांना काही आपले चाकू काही थोडासा चेक कराने असत्या, जर पीठ लटकणं चाकूले तर समजी लेवानं. तर देखा मस्त उई जायला असत्या त्यांना थोड्याशा अशा मस्त खांड्या करा ना आपण चौकनी तुम्ही तुम्हाला पद्धतप्रमाणे करू शकतास. तर देखा असा मस्त खांडे करा ना आणि खांडे करीसन मस्त एक ठिकाणी काढाण्या त्या, कारण कसं आहे खांडे राहणार ना तर तयार पण भारी वाटतंस आणि देखायला पण भारी दिसतंस त्यांसाठी करा तुम्ही पण असं. ते मस्त असं बारीक बारीक मी बर्फीन खांडेसारखा खांडे करात तोपर्यंत मी कढईमा तेल ठेवी तापाळाले. तर देखा या अशा मस्त खांडे निघणार मस्त ते एक साईडले काढले आणि थंड व्हायला आपले तोपर्यंत आपलं तेल तापी राही ना. तर देखा ते मस्त तेल तापणं त्यांना मग आपल्या हाते एक खांडे त्यांना मग सोडांचेतच, कारण कसं थोडा 2-2 4-4 जर टाकत ना तर मस्त कडक होतच त्या आणि मस्त कमी गॅस होते असले शेका ना, कारण कसं कडक होय ना तर खावाले मस्त लागतंच त्या. तर खिचडीसोबत त्यानासोबत भारी लागतंच आणि पोतीन पाडण्या वडीसनी भाजी बी करतंच काय मसालानी. तर देखा अशा मस्तपैकी कुरकुरीत कराण्यात असले खाले वरे असं मस्तपैकी करत राहा ना. तर देखा अशा एक साईडले काढ्यात मी मस्त कडक वायण्यात असं एक साईडले काढा ना मस्त. अजून दुसऱ्या डाक्यात मी जास्त नाही तयानं देसले 2-2 3-3 खांडेच तयाना, कारण कसं आहे जास्त जर टाकात ना त्यांना मग जास्त लाल नाही होतच त्या असा मस्त कलर येस तोपर्यंत त्यांना आपले करानेत. तर देखा कसा होईनात व्हिडिओ आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा. धर